वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. इंडिया एक्झिम बँक म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती जाहीर झालेली आहे. रिक्त पदाचे नाव व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी असे आहे. शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी मिळवलेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. वेतन 36,000 ते 63,840 रुपये ह्या रेंजमध्ये मिळणार आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे. गव्हर्नमेंट जॉब आहे. तर ह्याविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. महत्त्वाची नोट, माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर आजचं हे नोटिफिकेशन कव्हर करू. इंडिया एक्झिम बँक अंतर्गत ॲप्लिकेशन्स मागविण्यात आलेले आहेत. डायरेक्ट रिक्रुटमेंट, ड्राईव्ह फॉर मॅनेजमेंट ट्रेनिंग, डायरेक्ट रिक्रुटमेंट होणार आहे. एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया is an all-India premier financial institution engaged in financing, facilitating and promoting India's international trade. Applications are invited for various opportunities as mentioned in this advertisement. इंडियन सिटिझन्सकडून ॲप्लिकेशन्स मागविण्यात आलेले आहेत. भारताचं नागरिक तुम्ही असलं पाहिजे. ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत. या ठिकाणी वेबसाईटचा ॲड्रेस दिलेला आहे. इतर कुठल्याही मोडनी जर तुम्ही ॲप्लिकेशन पाठवलं तर ते स्वीकारलं जाणार नाही. 21/10/2023 ला ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत आणि शेवटची तारीख ही 10/11/2023 अशी आहे. टेंटेटिव्ह मंथ ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन अँड इंटरव्ह्यू December 2023. Please note that the process of registration of application will complete only when the fee is deposited with the bank through online mode on or before the last date of fee payment. ऑनलाईन फी भरल्यानंतरच तुमची जी रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ॲप्लिकेशनची ती कंप्लीट होणार आहे. त्यानंतरच तुमचा फॉर्म विचारात घेतला जाणार आहे. अप्लाय करण्याच्या अगोदर विद्यार्थ्यांनी स्वतः खात्री करायची आहे की तुम्ही सगळे एलिजिबिलिटी क्रायटेरिया कंप्लीट करत आहात, फुलफिल करत आहात. ऑनलाईन ॲप्लिकेशन भरल्यानंतर विद्यार्थ्यांनी रेग्युलरली वेबसाईटला भेट द्यायची आहे आणि इतर डिटेल्स आणि अपडेट्स चेक करायचे आहेत. ऑनलाईन एक्झामिनेशनचे सेंटर्सची लिस्ट इथे दिलेली आहे. यामध्ये महाराष्ट्रासाठी नागपूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR रिजन या सिटीजची नावं दिलेली आहेत. इंटरव्ह्यूज मुंबई आणि न्यू दिल्ली या ठिकाणी अरेंज केले जातील. सिलेक्टेड कॅन्डिडेट्स मे बी पोस्टेड इन बँक्स ऑफिसेस एनिव्हेअर इन इंडिया ॲज पर रिक्वायरमेंट. भारतभर या बँकेचे युनिट आहेत, त्यामुळे तुमचं पोस्टिंग हे भारतात कुठेही होऊ शकतं. विद्यार्थ्यांनी एकाच पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे. नंबर ऑफ वॅकन्सीज फॉर द रिक्रुटमेंट ऑफ मॅनेजमेंट ट्रेनिंग ऑन डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिस. या ठिकाणी पोस्टचं नाव दिलेलं आहे मॅनेजमेंट ट्रेनी म्हणजे MT बँकिंग ऑपरेशन. तर बँकिंगचे कार्य करायचे आहेत. टोटल 35 पोस्ट या ठिकाणी अवेलेबल झालेल्या आहेत. शासकीय नियमानुसार कास्ट वाईज आरक्षण देखील मिळणार आहे. दुसरी पोस्ट आहे मॅनेजमेंट ट्रेनी डिजिटल टेक्नॉलॉजी. ह्या फील्डमध्ये ह्या जागा भरल्या जाणार आहेत. पुढची पोस्ट आहे मॅनेजमेंट ट्रेनी राजभाषा तसेच ॲडमिनिस्ट्रेशन. रिझर्वेशन्स आर ॲप्लिकेबल ॲज पर प्रिव्हेलिंग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया गाईडलाईन्स. शासकीय नियमानुसार आरक्षण देखील मिळणार आहे. एलिजिबिलिटी इसेन्शियल अकॅडमिक क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स इथे दिलेला आहे. पोस्टचं नाव आहे मॅनेजमेंट ट्रेनी बँकिंग ऑपरेशन्स. या ठिकाणी कामाचं स्वरूप दिलेलं आहे क्रेडिट अप्रायझल, लोन ऑपरेशन्स अँड मॉनिटरिंग, लाईन्स ऑफ क्रेडिट इन्फ्रास्ट्रक्चर, न्यू बिझनेस डेव्हलपमेंट, सस्टेनेबल एंटरप्राइजेस एक्सपोर्ट डेव्हलपमेंट, इंटरनल ऑडिट, रिस्क मॅनेजमेंट अँड ट्रेझरी अँड अकाउंट्स. या ठिकाणी इसेन्शियल क्वालिफिकेशन दिलेलं आहे. मिनिमम 60% मार्क्स इन ग्रॅज्युएशन. इक्विव्हलंट क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉईंट ॲव्हरेज CGPA इन ग्रॅज्युएशन. तर ग्रॅज्युएशनला 60% मार्क्स असणं आवश्यक आहे. तसेच पोस्ट ग्रॅज्युएशन इन MBA or PGDBA or equivalent with specialization in finance or chartered accountant CA. MBA झालेले विद्यार्थी किंवा CA झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. पोस्ट ग्रॅज्युएशन फुल टाइम 2 इयर्स ड्युरेशनमध्ये झालेलं असावं. तसेच पोस्ट ग्रॅज्युएशनला देखील 60% मार्क मिळवलेले असणं आवश्यक आहे. इन केस ऑफ CA, पासिंग द प्रोफेशनल एक्झामिनेशन इज सफिशियंट. CA झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रोफेशनल एक्झामिनेशन पास केलेली असावी. Candidates who have appearing for the final examination in the post-graduation or chartered accountancy and are expecting their results in the year 2024 are eligible to apply. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे आणि रिझल्ट त्यांचा 2024 मध्ये येणार आहे
ते विद्यार्थी देखील अप्लाय करू शकतात. मॅनेजमेंट ट्रेनी डिजिटल टेक्नॉलॉजी या पोस्टसाठी BE किंवा BTech इन कॉम्प्युटर सायन्स और इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी और इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन विथ 60% मार्क्स किंवा MCA विथ 60% मार्क्स झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. मॅनेजमेंट ट्रेनी राजभाषा minimum 60% aggregate marks in graduation and master's degree of a recognized university in Hindi with English as a compulsory or elective subject or the medium of examination of that degree level. मास्टर्स डिग्री हिंदी विषयामध्ये झालेली असावी, तसेच इंग्लिश हा एक कंपल्सरी सब्जेक्ट असावा किंवा डिग्री लेव्हलला इंग्लिश हे तुमचं मीडियम ऑफ एक्झामिनेशन असावं किंवा तुमच्याकडे मास्टर्स डिग्री इंग्लिशमध्ये असेल आणि हिंदी हा एक कंपल्सरी सब्जेक्ट असेल तरीही तुम्ही एलिजिबल आहात. डिझायरेबल क्वालिफिकेशन नॉलेज ऑफ एनी इंडियन लँग्वेज अदर दॅन हिंदी मेन्शन्ड इन द इंग्लिश शेड्यूल इन द 8th शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. नॉलेज ऑफ एनी इंडियन लँग्वेज अदर दॅन हिंदी. हिंदीशिवाय इतर कोणत्याही एका भारतीय भाषेचं ज्ञान विद्यार्थ्यांना असणं आवश्यक आहे. तसेच डिप्लोमा और सर्टिफिकेट कोर्स इन ट्रान्सलेशन फ्रॉम हिंदी टू इंग्लिश अँड व्हाइस वर्सा फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन और युनिव्हर्सिटी. ट्रान्सलेशन कोर्सचा डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट विद्यार्थ्यांकडे असावं इंग्लिश टू हिंदी किंवा हिंदी टू इंग्लिशमध्ये आणि हे सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा तुम्हाला रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूटकडनं किंवा युनिव्हर्सिटीकडनं मिळालेला असावा. मॅनेजमेंट ट्रेनी ॲडमिनिस्ट्रेशनसाठी BE BTech डिग्री इन सिव्हिल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विथ 60% ॲग्रिगेट मार्क्स. BE BTech झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन क्वालिफिकेशन इन हॉटेल अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट फॅसिलिटीज मॅनेजमेंट विथ मिनिमम 60% ॲग्रिगेट मार्क्स. इक्विव्हलंट CGPA इन ग्रॅज्युएशन अँड पोस्ट ग्रॅज्युएशन. हॉटेल किंवा हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट किंवा फॅसिलिटीज मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. जे विद्यार्थी फायनल इयरला आहेत आणि त्यांनी एक्झाम दिलेली आहे आणि रिझल्ट येणार आहे असे विद्यार्थी देखील अप्लाय करू शकतात. कॅन्डिडेट शुड पजेस एक्सलंट कम्युनिकेशन स्किल्स अँड शुड बी प्रोफिशियंट इन द यूज ऑफ कॉम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. विद्यार्थ्यांकडे चांगलं कम्युनिकेशन स्किल असावं, संवाद चांगल्या प्रकारे तुम्हाला साधता आला पाहिजे. त्याचप्रमाणे कॉम्प्युटर आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं नॉलेज तुम्हाला असणं आवश्यक आहे. एज लिमिट इथे दिलेली आहे 21 ते 28 वर्षे. शासकीय नियमाप्रमाणे एज रिलॅक्सेशन देखील मिळणार आहे. SC/ST साठी मॅक्झिमम एज 33 इयर्स दिलेला आहे. OBC साठी 31 इयर्स दिलेला आहे. तसेच PWBD मध्ये देखील एज रिलॅक्सेशन 43 इयर्स पर्यंत मिळणार आहे. The selected candidates will be posted anywhere in India depending on the requirement of the bank. Therefore, only candidate willing to serve anywhere in India should apply. Selected कॅन्डिडेटचं पोस्टिंग हे भारतभर कुठेही होऊ शकतं. त्यामुळे जे विद्यार्थी भारतभर कुठेही जॉब करण्यासाठी तयार आहेत अशाच विद्यार्थ्यांनी अप्लाय करायचं आहे. Selected candidate may also be transferred to offices outside India with their consent. भारताच्या बाहेर देखील या बँकेचे ऑफिसेस आहेत, त्या ठिकाणी देखील तुम्हाला जॉब अपॉर्च्युनिटी मिळू शकते. पेमेंट इथे दिलेला आहे 36,000 ते 63,840 रुपये या रेंजमध्ये मिळणार आहे. तुमचं शिक्षण हे रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीबद्दल झालेलं असावं, त्याविषयीचे डिटेल्स इथे दिलेले आहेत. Upon absorption of management trainees as deputy managers after successful completion of traineeship of 1 year, in addition to the pay, the selected candidates will be eligible for allowances. 1 वर्षाचा ट्रेनिंग पिरियड कंप्लीट झाल्यानंतर कॅन्डिडेट्सना बँकेच्या नियमाप्रमाणे इतर बेनिफिट्स आणि अलाउन्सेस देखील मिळणार आहेत. रेसिडेन्शियल अकोमोडेशन जर अवेलेबल असेल तर ते देखील तुम्हाला मिळणार आहे. स्कीम ऑफ ग्रांटिंग लोन्स ऑफ हाऊसिंग, व्हेइकल, पर्सनल कॉम्प्युटर, चिल्ड्रन एज्युकेशन आर ऑल्सो अवेलेबल. घर, वाहन, पर्सनल कॉम्प्युटर आणि मुलांच्या शिक्षणासाठी लोन देण्याची फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे. जे विद्यार्थी परफेक्टली इलिजिबल आहेत त्यांनीच अप्लाय करायचं आहे. इंटरेस्टेड कॅन्डिडेट्सनी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचे आहेत. 21 ऑक्टोबरला ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत. ओनली ऑनलाईन ॲप्लिकेशन्स विल बी कन्सिडर्ड बाय द बँक. ॲप्लिकेशन फी आणि इंटिमेशन चार्जेस जनरल आणि OBC कॅन्डिडेट्सनी 600 रुपीज भरायचे आहेत. तसेच SC, ST, PWBD, EWS आणि फिमेल कॅन्डिडेट्सनी 100 रुपीज फीस भरायची आहे. The selection process will comprise of online test comprising of objective and descriptive type questions and personal interview.
सिलेक्शन प्रोसेसमध्ये ऑनलाईन टेस्ट होणार आहे. यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असणार आहे. त्याचप्रमाणे डिस्क्रिप्टिव्ह टाइप क्वेश्चन्स देखील विचारले जातील. ह्या एक्झाम क्लिअर केल्यानंतर कॅन्डिडेट्सला पर्सनल इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाणार आहे. याविषयीचे डिटेल्स वेबसाईटवरती त्याचप्रमाणे पर्सनल ईमेल आणि SMS द्वारे कळवले जातील. जर तुम्ही सध्या कुठे जॉब करत असाल तर आपल्या ऑफिसकडून प्रॉपर रिलिव्हिंग लेटर किंवा डिस्चार्ज सर्टिफिकेट ओरिजिनल फॉर्ममध्ये तुम्ही घेऊन यायचं आहे आणि ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस प्रेझेंट करायचं आहे, सबमिट करायचं आहे. जनरल इन्स्ट्रक्शन्स टू कॅन्डिडेट्स रिपोर्टिंग लेट. विद्यार्थ्यांनी एक्झामिनेशनला जाताना लेट करायचं नाही, लवकर जायचं आहे. आयडेंटिटी व्हेरिफिकेशनसाठी विद्यार्थ्यांनी आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा पासपोर्ट, परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स किंवा वोटर्स कार्ड किंवा बँक पासबुक विथ फोटोग्राफ, फोटो आयडेंटिटी प्रूफ म्हणून घेऊन जायचं आहे. ओरिजिनल फॉर्मॅटमध्ये तसेच झेरॉक्स कॉपीज देखील सोबत ठेवायच्या आहेत. एक्झामिनेशन सेंटरचा ॲड्रेस तुम्हाला तुमच्या कॉल लेटरवरती मिळेल. स्ट्रक्चर ऑफ टेस्ट: रिझनिंग अँड क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, इंग्लिश लँग्वेज, कॉम्प्युटर नॉलेज अँड ॲप्टिट्यूड, फायनान्शियल अवेअरनेस विथ रेफरन्स टू बँकिंग इंडस्ट्री, डाटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन याविषयीचे प्रश्न विचारले जातील. नंबर ऑफ क्वेश्चन्स 100 असणार आहेत. तसेच मार्क्स 100 मिळणार आहेत. 80 मिनिटांचा अवधी दिला जाणार आहे. डिस्क्रिप्टिव्ह पेपरमध्ये इंग्लिश पेपर आणि प्रोफेशनल नॉलेजवरती प्रश्न विचारले जातील. या पेपरसाठी देखील 100 मार्क्स दिले जातील. अशी टोटल 200 मार्कांची परीक्षा असेल आणि 180 मिनिटाचा वेळ दिला जाईल. फायनल लिस्ट शॅल बी ड्रॉन बेस्ड ऑन ओव्हरऑल परफॉर्मन्स ऑफ द कॅन्डिडेट इन रिटन एक्झामिनेशन अँड इंटरव्ह्यू. रिटन एक्झामिनेशन आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर फायनल मेरिट लिस्ट प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर सिलेक्टेड विद्यार्थ्यांसाठी सायकोमॅट्रिक टेस्ट कंडक्ट केली जाणार आहे. ही टेस्ट जे विद्यार्थी क्लिअर करतील त्या विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू घेतला जाईल. हाऊ टू अप्लाय विषयीच्या सूचना इथे दिलेल्या आहेत. डिटेल्ड गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर पेमेंट ऑफ फीस भरायची आहे आणि त्यानंतर डॉक्युमेंट स्कॅन अँड अपलोड करायचे आहेत. ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन करण्याविषयीच्या सूचना इथे दिलेल्या आहेत. वेबसाईटचा ॲड्रेस इथे दिलेला आहे. त्यावरती क्लिक करायचं आहे. अप्लाय ऑनलाईनवर क्लिक करायचं आहे. क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन आणि त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन फी भरायची आहे आणि त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. विद्यार्थ्यांनी फी भरल्यानंतरच त्यांचा फॉर्म विचारात घेतला जाणार आहे. तर खूप चांगली अपॉर्च्युनिटी चालून आलेली आहे. या पेजवरती येऊन विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. जे विद्यार्थी परफेक्टली एलिजिबल आहेत त्यांनी या पोस्टसाठी जरूर अप्लाय करा, कारण गव्हर्नमेंट जॉब आहे. खूप चांगली जॉब प्रोफाईल आहे आणि जे विद्यार्थी या पोस्टसाठी अप्लाय करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हा सर्वांना बेस्ट विशेष. थँक यू व्हेरी मच.